त्यांना बोलू दिलं जात नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गणपत गायकवाड यांनीच गोळीबार केला अशी माहिती पोलिसांनी युक्तिवादादरम्यान दिलेली आहे। तर यामध्ये सरकारी वकिलांचा युक्तिवाद देखील सुरू झालेला आहे। 14 दिवसांची कोठडी आम्हाला देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केलेली आहे। तर हा एक सुनियोजित कट आहे, त्यामुळे कमी पोलीस कोठडीत याचा तपास होणं शक्य नाही असं देखील पोलिसांनी म्हटलंय। आम्हाला फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे। गोळीबाराचा हा सुनियोजित कट आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। तर जखमी महेश गायकवाड यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आम्हाला तपासासाठी 14 दिवस तरी लागतील असं पोलिसांनी म्हटलंय। कशामुळे असं तुम्हाला वाटतं? आता दिसून आलं तिथं पोलीस कसे धक्के मारून आमदाराला घेऊन जातात, ते आमदारांना त्यांचं म्हणणं मानून देत नाही। हे सगळ्यात मोठा खेद आहे या गोष्टीचा। आमदारांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना ते देखील फरार आहे असं? फरार नाही, आमदारांच्या मुलाचं नावच नव्हतं। ते आमदार साहेब स्वतः जजला सांगितलं, आमदार साहेबांनी, की माझ्या पोराचं नाव नव्हतं, माझ्या पोराला यांनी उगाच मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली माझ्या पोराला त्यांच्या त्यांचा विकी दातार कोण नाव आहे त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली मान्य आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या पोराला उगाच त्याच्यात अटकवण्यात आलेलं आहे। गणपत गायकवाड आपले मत मांडत होते, तेव्हा काय मत मांडलं त्यांनी? त्यांना धक्का देत होते, त्यांना बोलून देत नव्हते। बस बस आपण जर या ठिकाणी बघितलं मोठ्या तर आता सध्या सुनावणी संपलेली आहे। उल्हासनगर कोर्टातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात असं गणपत गायकवाड यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचं गणपत गायकवाड यांनी म्हटलं। माझा मुलगा आरोपी नव्हता तरी त्याला आरोपी बनवण्यात आल्याचं गणपत गायकवाड यांनी म्हटलंय। माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला असा प्रश्न त्यांनी कोर्टरूममध्ये उपस्थित केला। तर गणपत गायकवाडांनी गोळीबार केला, पोलिसांकडून कोर्टात अशी माहिती देण्यात आली। गोळीबारानंतर बंदूक जप्त करण्यात आली, पोलिसांनी ही कोर्टात माहिती दिली आहे। पोलिसांनी गणपत गायकवाडांची 14 दिवसांची कोठडी मागितली। गणपत गायकवाडांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे। गणपत गायकवाडांवर यापूर्वीही कोळसेवाडी पोलिसात 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। गणपत शेठ मुलांचं देखील नाव आहे। गुन्हे अस्तित्वात नव्हते, ते पण सुद्धा आमच्या दादांच्या याच्यामध्ये त्या लोकांनी कलमा लावल्यात। ते काय एवढे गुन्हेगार आहेत? मला एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये जेव्हा त्याला माहिती विरोधक आहेत, तर पोलीस निरीक्षण 2 मिनिटं बाहेर का गेले आणि का बसवून ठेवलं त्यांनी तिथे? पोलीस का नाही ठेवले? म्हणजे हा विचार पूर्वक केलेला गुन्हे बसवून ठेवला आणि त्या हा विचारपूर्वक केलेला यांची दडपशाही उल्हासनगर कोर्टाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। गणपत गायकवाड यांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले।